याचं उदाहरण तुमच्यासमोर आहे. पहा आता आरोग्य भरती 2023मधला हा कट ऑफ आहे. या ठिकाणी मला 147.38 असे मार्क पडलेले होते आणि तुम्ही पाहू शकता की EWSचा जो कट ऑफ आहे ना हा 148वर गेलेला आहे. म्हणजे माझा त्या भरतीमध्ये 0.6ने निकाल हुकला आणि त्याच ठिकाणी OBCचा कट ऑफ होता 147वर. म्हणजे मी फक्त 0.6ने गेलो. का गेलो? कशामुळं? का आता आरक्षण नाही. आरक्षण म्हणजे होतं त्यावेळेस पण EWSमधून फॉर्म भरला होता आणि EWSमध्ये ऑलरेडी ओपनमधले समाज जेवढे आहेत तेवढे EWSमध्ये येत होता. जे म्हणजे अल्पभूधारक ज्यांना जमीन आहे त्यांच्याकडे ते. मग त्या ठिकाणी जर माझं कुणबी सर्टिफिकेट असतं तर मी आज नोकरीला लागलो असतो. तर याचं कारण काय की कुणबी आणि मराठा हा एकच आहे. वारंवार जरांगे पाटलांनी सरकारला सांगितलेलं आहे, तरी पण सरकार यावर कुठलंच काय लक्ष देत नाही किंवा तो ठोस निर्णय घेत नाही आहे. कसं की महात्मा फुलेंनी जो गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला होता त्या ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की शेती करणारा शेती कसणारा व्यक्ती जो समाज असेल तोच कुणबी. आणि पूर्वीपासून पहा तुम्ही 300, 400, 500 वर्षापासून अगदी शिवकालापासून पाहिलं तरी तुम्ही शिवकालीनमध्ये पण हे आहे की मराठे हे शेतकरीच आहेत. बहुतांश मराठी शेतकरी आहेत आणि आज जो समाज मागास होत चालला आहे कशामुळं? कारण की शेती एक तर राहिलेली नाही आहे. पूर्वी मराठा समाजाकडे भरपूर शेती होती पण आता काय झालं आहे सगळे म्हणजे मराठा समाज आहे ना 90% अल्पभूधारक आहे. प्रस्थापित मराठ्यांना आरक्षणाचं घेणं देणं नाही आहे. ते आपल्या लढाईत पूर्वी पण नव्हते, आज पण 10% प्रस्थापित मराठे आहेत. हे गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. सगळ्या गरजवंत मराठ्याला हाती घेतलेला हा लढा आहे. त्यामुळे सरकारनं यावर कुठला तरी योग्य निर्णय घ्यावा व तरुणाच्या मनामध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे सरकारविषयी तो कुठंतरी थांबेल. आणि जो आजकाल जो तरुण आत्महत्या करतोय त्यांना माझं एकच सांगणं आहे की धीर खचू नका. आज न उद्या आपण ही लढाई जिंकणारच आहोत. एक मराठा, लाख मराठा.